मित्रांनो, इट्स अ डे 54 ऑफ रोड टू 100K सबस्क्रायबर इन 104 दिवस. आज सुट्टी आहे रामनवमीची. सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तरी पण मला कामावर बोलवलंय भावांनो, सो आता जावं लागेल वसई पारनाक्याला. तर चला. तो भावांनो, सनस्क्रीन आणि टोपी घालून मी निघाले वसई पारनाक्याला, कारण की ऊन सुरू झालंय. उन्हाची महामारी सुरू झाली आहे. ऊन लोकांची मारायला सुरू झाली आहे. तर ते टॅन बिन पडण्यापेक्षा ना, ऑलरेडी मी मनालीवरून आल्यापासून तो टॅन काय माझा अजून गेला नाही. जो आहे तोच टॅन नीट जात नाही. त्यात हा आणखीन येऊन फुल टॅन होऊन जाईल. तर तो टॅन वाचवण्यासाठी मी रोज सनस्क्रीन लावतो. याच्या अगोदरपासूनच सनस्क्रीन लावत होतो आणि तुम्हाला पण रोजच्या ब्लॉग मध्ये मी हेच सांगणार की भाई सनस्क्रीन लावा. आता एक पटकन आपण पेट्रोल पंपचा क्विक ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर गाडी एकदम बाईक सुसाट 30च्या स्पीडने पळवत जाऊ ऑफिसला, कारण की लवकर जाऊन पण काय होणार नाही तिकडे. 11चा टायमिंग देऊन ती लोक येतात 12:30 पर्यंत. सो आपला टाइमपास होतो तिकडे. सो आता आपणच थोडंसं लेट जाऊया, ठीक आहे. पेट्रोल भरून आता आपण निघालोय आणि चाललोय तिकडे. गरमी या बाईकवर आहे, पण गरमी खूप होते, म्हणजे हिट होते एकदम गरमी. आणि खूप सारं मला बोलायचं पण आहे, बट मला कळत नाही मी स्टार्ट कुठून करू. और मी बाईकवर बोलू की घरी जाऊन शांतपणे बोलू. बोलतोच आता. गेले 2-3 महिन्यापासून ना माझा इंस्टाग्रामचा रीच खूप पडलाय. खूप म्हणजे खूप पडलाय. म्हणजे जिथे माझी व्हिडिओ तासाभरात 10,000 जायची, ती आता 1000 जात, 1000 पण नाही जात आहे. बट इट्स ओके, कारण की माणूस रोज मोटिवेट नाही राहू शकत. घंटा माणूस रोज मोटिवेट राहू. माझी टोपी आयची, सो माझी टोपी पडली आणि आता ती जाऊ दे, मरू दे, ती टोपी गेली खड्ड्यात टोपी. सो माझं हे म्हणणं आहे की माणूस रोज मोटिवेट नाही राहू शकत, पण रोज माणूस कन्सिस्टंट राहू शकतो. मला कन्सिस्टंट राहायचंय. ब्लॉग तर रोजच येणार आहेत, बट इंस्टाग्रामचा पण जो कॉन्टेंट आहे, पहिल्यापासून 2 टाकायचो, पण आता मी थोडंसं कमी केलंय. दोन असतातच माझ्या व्हिडिओ. इंस्टाग्रामवर पण 2च कॉन्टेंट येत राहणार आठवड्याला. कन्सिस्टंट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी बघूया गोष्टी कशा होतात आणि कुठपर्यंत पोहोचतायत, कारण की सपोर्ट करायला तिकडे कोण नाहीये. मला सपोर्ट करायचा आणि मला स्वतःला पुढे येऊन जायचं. कोण नाही सपोर्ट करत मित्रांनो. ते दुसऱ्या मोठ्या लोकांना करतील, पण आपल्या लोकांना कोण नाही सपोर्ट करत भावा, कधी कोण नाही करत. सो पुढे जायचं. मोटिवेट नाही राहू शकत तर कन्सिस्टंट राहिलं पाहिजे मित्रांनो. कन्सिस्टंट राहूया आपण. आणि आता कन्सिस्टंटली आपण त्या व्हेन्यूवर पोहोचूया, जागेवर पोहोचूया, नाहीतर माझ्या नावावर बोंब करतील तिकडे. आफ्टर इनफ रेस्ट आता भाई साहेब जिमला जायचं भाई. खूप जिमला जातो. लेग कालचा दिवस सुट्टी झाली, तर आजचा जाऊन लेग मारणार. वर्कआउट मध्ये लेगचं वर्कआउट म्हणजे एक वेगळं ऑर्गॅझम असतं, कारण की लेगचं वर्कआउट करताना इतकं भारी वाटतं. ते इतकं दुखतं, पण ते दुखणं खूप मजेशीर आणि खूप आवडीचं असतं. अशाच प्रकारे मी माझ्या लेगचं खूप असं तोडतो, म्हणजे मजा येते. आणि ते तोडणं, ते दुखणं, ते 3-4 दिवस जेव्हा राहतं ना, तेव्हा कळतं की वा रे वा, काय वर्कआउट झालं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला आजचा ब्लॉग संपलाय. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि जिवंत राहा मित्रांनो.